इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर मावळच्या कुंडमळामधील पर्यटन बंद करण्यात आले। पूल पडण्याआधी पर्यटक वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात मोठी गर्दी करत होते। मात्र पूल पडल्यानंतर कुंडमळा परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय। त्यामुळे व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसलेला आहे। तर कुंडमळा परिसरातून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेला लोखंडी पूल पडून या घटनेला एक आठवडा उलटलेला आहे। मात्र त्यानंतर आता प्रशासनाने जे आहेत ते या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बंद केलेले आहेत। या ठिकाणी पर्यटकांना देखील बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी असलेले स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायावरती मात्र मोठी दगाफटका झाल्याचे या निमित्ताने पाहायला मिळते। कारण की पावसाळ्यामध्ये वर्षाविहार करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या गावामधील अनेक पर्यटक जे आहेत ते याच कुंडमळा परिसरामध्ये पर्यटनासाठी येत होते। मात्र आता जर आपण चित्र पाहायला गेलं तर एक आठवड्यानंतर या ठिकाणी असलेले व्यावसायिक जे आहेत ते सर्व व्यवसाय बंद पडल्याचं पाहायला मिळत आहे। पूल पडल्यामुळे आता या सर्वांना स्थानिक नागरिकांना जे आहेत ते 15 ते 18 किलोमीटरचा वळसा घालून ही दळणवळण करावं लागते। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसह दुग्ध व्यावसायिक त्याचप्रमाणे स्थानिक व्यावसायिक यांचं मोठं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला या निमित्ताने अधोरेखित होत आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।